जैसे कि मैंने आपको बोला था कि हम एक हेल्थ के बारे में रोज़ एक नई पोस्ट डालेंगे। हेल्थ के बारे में सबसे पहले तो आप खुश रहो, आबाद रहो और हमेशा हेल्दी रहो, यही कामना करता हूँ। लेकिन फिर भी काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सांगायच्या होत्या। काल एक व्हिडिओ पोस्ट केला, त्याच्यानंतर सांगितलं होतं की रोज एक पोस्ट आपण करू, नवीन नवीन गोष्टीवर आपण एक पोस्ट करू त्याच्यामध्ये। तर जसं की सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे, खूप काही डीपमध्ये आहे आणि तुम्ही हे समजून घ्या की रोज एक वेगळ्या नवीन आजारावर तुम्हाला मी सांगणार आहे। आजार आजारच म्हणू त्याला, आपण रोग म्हणू शकत नाही। काही गोष्टी अशा आहेत की आपण त्याला रोग म्हणतो, म्हणजे गावामध्ये काही लोक असतात किंवा इकडं पण लोकांना वाटतं की काय रोग झाला आहे मला, काय हा आजार जडला आहे। तर हा आजार का झाला, कशामुळं होतो, का होतो, याचं सविस्तर कारण त्याच्या अगोदर तुम्हाला जास्त असं कोड्यात ठेवत नाही। त्या आजाराचं नाव किडनी स्टोन, मूतखडा, ह्या दोन्ही प्रकारमध्ये, इंग्लिशमध्ये किडनी स्टोन आणि मराठीमध्ये मूतखडा, हिंदी में पथरी, ह्या टाईपमध्ये त्याला म्हणतात। तर हा का होतो, हा होण्याचं कारण काय, किंवा हा एकदा झाला तर परत परत होतो का, किंवा याच्यामुळं काय गंभीर आजार होऊ शकतात का, त्याचं सविस्तर माहिती तुम्हाला सांगतो। की किडनी स्टोन किंवा मूतखडा होण्याचं मूळ कारण आपली लाईफस्टाईल आहे। आता तुम्ही म्हणताल की लाईफस्टाईल, आता तुम्ही जर बघितलं मूतखड्याचं प्रमाण, तर शहरी आणि ग्रामीण भागात जर त्याची विभागणी केली तर ग्रामीणपेक्षा शहरी भागात त्याचं प्रमाण 80% आहे आणि ग्रामीण भागात 20% प्रमाण आहे। म्हणजे 20-80चा आपण फरक बघू की ग्रामीण भागात 20% असण्याचं कारण काय, तर जंक फूड खाण्याचं प्रमाण कमी आहे, पाण्याचं प्रमाण त्यांचं जास्त आहे, त्यांची शारीरिक मेहनत जास्त आहे, शारीरिक कष्ट जास्त आहेत, शुद्ध हवा आहे, शुद्ध पाणी आहे। आपण इकडं आणि शहरामध्ये होण्याचं कारण म्हणजे जंक फूड, सगळ्यात जास्त जंक फूडचं प्रमाण, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, अजून म्हणाल तर प्रकाशचं प्रदूषण, खाण्याचं प्रदूषण सर्रास चाललं आहे, वॉटर प्रदूषण पण आपल्याकडे आहे। पण आपल्या डोक्यामध्ये एक आहे की आम्ही घरात ॲरो लावला आहे किंवा आम्ही मिनरल वॉटर पाणी पितो आहे, किंवा अजून काय एक असतं ना ते की आम्ही अल्काईन वॉटर पाणी पितो। खूप पैशावाले असतात ते अल्काईन पितात, तर अल्काईन पिण्याचं प्रमाण पण 10%च आहे शहरामध्ये। तर नॅचरल अल्काईन हे ग्रामीण भागात लोकांना भेटतं, जे ते झऱ्याचं पाणी, नदीचं पाणी किंवा विहिरीचं पाणी पितात। त्याचा स्रोत रोज असतो, रोज विहिरीमध्ये पाणी खडकाळ जमिनीतून येतं आणि त्याच्यामध्ये नॅचरल क्षार, नॅचरल मिनरल्स भेटतात। त्याच्यामुळं त्या लोकांमध्ये ते प्रमाण कमी होतं, थोडंसं पाण्यावर पण अवलंबून आहे। आणि आपल्या इकडं जंक फूडचं प्रमाण खूप जास्त आहे, मेयोनीज, फूड कलर्स, अजिनोमोटो, चायनीजचं प्रमाण, मैद्याचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात हे खाल्ल्यामुळं हा स्टोन, किडनी स्टोन म्हणा किंवा मूतखडा म्हणा किंवा पथरी म्हणा, हे आपल्याला होतं। आणि हा झाल्यामुळं गंभीर आजार तर होऊ शकतात, जास्त एकापेक्षा जास्त खडे झाले ते जर आपल्या गॉल ब्लॅडरमध्ये गेले, पित्ताशयामध्ये गेले, तर आपल्याला पित्ताशय काढावं लागतं। पित्ताशयाची पिशवी काढण्याची पाळी आपल्यावर येऊ शकते। आणि इथं एक काहीतरी नवीन धारणा झालेली आहे, कोणीतरी असतं, आता 4 मित्र आपण जर बसलो तर तुला काय मूतखड्याचा त्रास आहे का, तुला किडनी स्टोन आहे का, तर तू 2 बियर पी, म्हणजे ते किडनी स्टोन, तर असं ऐका मित्रांनो, हे सगळं चुकीचं आहे। असं काही नाही, बियर पिऊन जर किडनी स्टोन निघला असता किंवा मूतखडा निघला असता किंवा गॉल ब्लॅडर्समधले स्टोन पडले असते किंवा पित्ताशयात ते खडे जर खाली पडले असते तर प्रत्येकजण म्हणजे हॉस्पिटल आणि मेडिकलची गरज नसती पडली। मग पेशंट गेला असता बियर शॉपमध्ये आणि 2 बियर रोज दे, झालं माझं 1 महिन्यामध्ये माझे खडे पडले, तर असं कधी होत नाही। त्याच्यासाठी आपल्याला धूम्रपानसुद्धा वर्ज्य करावं लागतं जेव्हा आपल्याला ह्या गोष्टीचं हे करावं लागतं। तर मी तुम्हाला कारणं भरपूर सांगितले। जंक फूडमुळं जास्त प्रमाणात मेयोनीज हे पोटामध्ये विरघळत नाही, कलर फूड, अजिनोमोटो, मैद्याचे पदार्थ हे जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे हे होतं। काही लोक म्हणतात की चुना खाल्ल्यामुळे पण होतं, पण चुना कॅल्शियम वाढल्यामुळे होतं, तर असं हे एक चुकीचं एक कारण मी तुम्हाला सांगतो। कॅल्शियम वाढल्यामुळं कधीही कॅल्शियमचे खडे वेगळे, ते होणं वेगळे, आणि त्याचा आणि मूतखड्याचा काही संबंध नाही। आता तुम्ही बघता की UP बिहारचे लोक खूप प्रमाणात पान वगैरे खातात, चुना त्याला लावतात, पण ते पानासंग लावून खातात, ते त्यांचं असं तंबाखूचं प्रमाण खूप कमी असतं, पानासंग ते चुना खातात। तर चुना हे एक आयुर्वेदिक पदार्थ आहे आणि चुन्याचे स्वर्गीय राजीव दीक्षितजींनी 70 गुणधर्म सांगितलेत, 70 त्याचे उपयोग सांगितलेत चांगल्या प्रकारचे, आणि 70 प्रकारामध्ये तो चांगल्या प्रकारे आपल्यामध्ये काम करतो।
तर त्याच्यावर आपण एक वेगळा विषय एकदा घेऊ चुन्याचे फायदे काय. आज मूतखड्याचा विषय त्याच्यावर बोलू. तर चुन्यामुळे वगैरे होत नाही, कॅल्शियम वाढल्यामुळे पित्ताचे खडे होत नाही. तर आजकालची जी लाईफस्टाईल आहे, बदललेली लाईफस्टाईल, रात्रभर जागणं, उशिरा खाणं, आणि उशिरा खाणं म्हणजे उशिरा जर तुम्ही खाता म्हणजे बाहेर असल्यावर खाता, आणि बाहेर जेव्हा खाता त्याच्यामध्ये खूप प्रमाणात हॉटेल्समध्ये म्हणा किंवा स्टॉल्सवर म्हणा अजिनोमोटो, चव येण्यासाठी अजिनोमोटो वापरतात किंवा फूड कलर वापरतात, मॅयोनीज वापरतात आजकाल सर्रास. एक प्रोसेसिंग फूड्स आपण खातो. परत ते सॉसेस आहेत वेगळ्या प्रकारचे, आता मस्टर्ड सॉस, ग्रीन सॉस, रेड चिल्ली सॉस, टोमॅटो सॉस, खूप प्रकारचे वेगळे सॉसेस वापरतात. त्यामुळंही किडनी स्टोन किंवा मूतखडा किंवा गॉल ब्लॅडरमध्ये किंवा पित्ताशयामध्ये खडे तयार होतात. आणि ह्याचं नंतर हे खडे वाढल्यानंतर हे आपल्या किडनीत अडकल्यानंतर किंवा पित्ताशयात अडकल्यामुळं पित्ताशय काढावं लागतं. किडनीत अडकल्यामुळं आपण मग काय होतो ना की ॲलोपॅथीकडे वळतो आणि त्यांच्याकडे ऑपरेशनशिवाय पर्याय नाही. कारण ॲलोपॅथीमध्ये असं कुठलंच औषध नाही की तुम्ही त्या गोळ्या खाल्ल्यानंतर तो पित्ताशयाचे खडे किंवा आपल्या किडनीमधले म्हणा किंवा त्याच्यामधले खडे बाहेर पडतील, असं ॲलोपॅथीमध्ये कुठलंच औषध नाही. ते आपल्याला सजेस्ट ऑपरेशन करतात, आणि ऑपरेशनमध्ये असं कुठलंच उपकरण नाही की जे आतमध्ये जाऊन त्या खड्याला धरून बाहेर काढतील. ते काय करतात की त्या खड्याला तिथं ब्लास्ट करतात, त्याला फोडतात आणि त्याचे बारीक खडे करतात, आणि मग ते एक स्टेंट जी जागा आहे आपली जिथून आपलं लघवी बाहेर पडते त्या जागेचं थोडीशी स्टेंट टाकून त्याची काय म्हणतात ना रुंदी वाढवतात. त्याच्यामुळं काय होतं ना की ते विरघळून ते खडे पाण्याद्वारे त्याच्याद्वारे सलाईनद्वारे देऊन ते बाहेर पडतात. पण चुकून जर त्याच्यातले काही खडे आपल्या परत आतड्यांना किंवा तिथंच परत जर आजूबाजूला चिकटले तर ते परत कालांतराने परत आपण जुन्या लाईफस्टाईलकडे वळलो, जुन्या जीवनशैलीकडे वळलो तर परत ते कालांतराने होतात. त्याच्यामुळं ॲलोपॅथीमध्ये किंवा इंग्रजी म्हणू आपण, इंग्रजी औषधांमध्ये त्याला कुठलाही इलाज नाही. याच्यासाठी होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक नॅचरोपॅथी खूप कारगर आहे मित्रांनो. तर याच्यासाठी पाणी भरपूर पिणे हे व्हायलाच नाही पाहिजे. याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी तुमचं भरपूर झालं पाहिजे. ह्या पदार्थापासून आपण लांब राहिलं पाहिजे. असं मी म्हणत नाही की तुम्ही खाऊच नका, पण त्याचं प्रमाण ठेवा. जर तुम्ही खाताय तर त्याचं प्रमाण ठेवा, आणि आपण ते खातोय तर ते पचण्यासाठी आपण पाणी तेवढं पितोय का, आपल्या शरीराला पाण्याची गरज तेवढी आपण भागवतोय का, ह्या गोष्टी पण खूप महत्त्वाच्या आहेत. हा विषय लांब आहे म्हणून हा व्हिडिओ यूट्यूबवर सेंड केलेला आहे. तर काय होतं ना की ह्या गोष्टीमुळं ते आपल्या पित्ताशयातले खडे वाढत परत आपल्याला वाढत जाताना आपण म्हणतो की यार मी एकदा ऑपरेशन केलं तरी मला परत होतात असं का, आणि मग त्याच्या डोक्यात बसतं की असं काही नसतं, पित्ताशयाचे खडे परत होतात. पण नाही, याला आयुर्वेदिक आणि होमिओपॅथीमध्ये चांगला इलाज आहे, चांगलं औषधी बनवलेलं आहे त्याच्यासाठी. आणि ह्याच्यामुळं आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी औषध हे त्या पित्ताशयाच्या खड्यांना किंवा पित्ताशयातील खड्यांना किंवा किडनीमधल्या खड्यांना पूर्णपणे विरघळून टाकतं, आणि ते मूत्राशयाद्वारे आपल्याला कधी बाहेर पडतात हे कळत नाही. आता आम्ही पण एक औषध बनवतो आपल्या चंद्रछाया क्लिनिकवर, पण आमच्याकडे होमिओपॅथी आणि आयुर्वेदिकमध्ये खूप चांगलं औषध आम्ही बनवलेलं आहे. त्याच्यावर जर तुम्हाला त्याची गरज पडली किंवा तुम्हाला जर त्याच्याबद्दल चौकशी करायची असेल तर तुम्ही मला कॉल करू शकता. मेसेजमध्ये मी माझा कॉल नंबर देईलच, माझा मोबाईल नंबर देईल, किंवा माझ्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सर्च केलं तर त्याच्यावर माझे मोबाईल नंबर आहे. डॉक्टर सचिन लुंकड नावाने माझं यूट्यूब चॅनल आहे. मित्रांनो, तुम्हाला जर वाटतं आहे की ह्यापासून आपण बरं व्हायला पाहिजे किंवा तर मी तुम्हाला सांगितलं की पाण्याचं प्रमाण भरपूर ठेवा, पाणी भरपूर प्या, जंक फूडपासून लांब राहा. आणि गावातले बघत असू द्या किंवा महाराष्ट्रातल्या इतर कुठल्याही शहरामध्ये जर हा व्हिडिओ माझा तुम्ही बघताय मित्रांनो, आणि तुम्हाला जर याचा त्रास असेल तर सगळ्यात मोठं की आजकाल शहरामध्ये त्याला दगडीपाला म्हणतात. त्याला वेगळ्या जागेवर वेगळं असं नाव आहे. दगडीपाला तुम्ही सर्च करू शकता गुगलवर कसा असतो. तर तो एक छोट्या प्रमाणात जर असेल आपल्याला स्टोन तर तो खूप म्हणजे कारगर उपाय आहे याच्यावर, की त्या दगडीपाल्याचा रस रोज जर आपण 1 कप पिलो सकाळी उठल्यावर आणि संध्याकाळी 1 कप पिलो तर स्टोन लवकर बाहेर पडायला सुरुवात होते, लवकर बाहेर पडतो. तर हा एक चांगला उपाय आहे त्याच्यावर. किंवा होमिओपॅथीमध्ये पण त्याच्यावर औषधं मिळतात, आणि आमच्याकडं पण आम्ही गोळ्या आणि औषधं त्याचं बनवलेलं आहे. 12 MM खडा आमच्याकडं आम्ही 1 महिन्यामध्ये तो पडतो. जास्त मोठा असेल तर त्याला 2 ते 2.5 महिने लागतात. पण तो कुठल्याही प्रकारे ऑपरेशन न करता न फोडता तो विरघळून तुमचा पडून जातो खडा पूर्णपणे, आणि तो नैसर्गिक उपचार असल्यामुळं तुम्हाला कसलाही त्रास होत नाही त्याचा. आणि त्रास काय असतो ना मूतखड्याचा किंवा पित्ताशयातील खड्याचा, जेव्हा ते आपली जागा सोडतात किंवा हलतात
तेव्हा त्याचा त्रास आपल्याला जास्त होतो आणि त्यावेळेस पेशंट गडबडा लोळणं, त्याचं खूप भयानक पोट दुखणं. अशा वेळेस आम्ही पेशंटला सांगतो की अशा वेळेस तुम्ही खरंच जा ॲलोपॅथीकडे. ॲलोपॅथी काय वाईट नाही, पण त्याच्याकडे जा आणि मग तुम्ही एखादं इंजेक्शन घ्या पेन किलर किंवा एखादी सलाईन लावा तात्पुरती. पण ऑपरेशन हा त्याचा उपाय नाही आहे, परत एकदा सांगतो. कारण ऑपरेशन केल्यानंतर परत पित्ताशयाचे खडे होणं म्हणजे आपल्या जुन्या जीवनशैलीकडे आपण वळलो आणि परत आपण तेच खानपान ठेवलं तर ते परत होतात, नाहीतर असे ते परत होत नाहीत. कुठलाही आजार एकदा बरा झाल्यानंतर परत होत नाही. आणि कुठल्याही आजारावर गोळी ॲलोपॅथीमधले कुठंही तुम्ही लिहून ठेवलेलं नाही की ही गोळी खाल्ल्यावर तो आजार बरा होतो. याच्यावर आपण सविस्तर एक व्हिडिओ बनवणार आहे ॲलोपॅथीवर आणि होमिओपॅथी, आयुर्वेदिक आणि नॅचरोपॅथीवर. पण मी तुम्हाला सांगतो की ॲलोपॅथीमध्ये त्याला असा इलाज नाही की ते औषध खाल्लं तर ते खडे विरघळतील किंवा काय होतील. त्यांच्याकडे एकच इलाज असतो, ते डायरेक्ट ऑपरेशन करा. त्यांनी ते ब्लास्ट करतात, स्टेंट टाकतात, ती जागा थोडीशी रुंद करतात आणि स्टेंटद्वारे ते बाहेर पडतात. बाहेर पडताना आपल्याला त्रास होतो. तो अवाढव्य खर्च वाचवायचा असेल तर तुम्ही एकदा अवश्य माझ्या क्लिनिकला भेट द्या. इथं खूप वाजवी दरामध्ये तुम्हाला ते भेटेल. क्लिनिकचं नाव आहे चंद्रछाया नॅचरोपॅथी क्लिनिक. क्लिनिक वायसीएम हॉस्पिटलच्या समोर आहे, पिंपरीमध्ये आहे, पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये वायसीएम हॉस्पिटलच्या समोरच माझं क्लिनिक आहे मित्रांनो. माझा नंबर मी मेसेजमध्ये टाकलेला आहे किंवा माझ्या चॅनलवर नंबर आहे, तरी पण सांगतो. 9922995882 हा माझा नंबर आहे. तुम्ही मला कॉल करू शकता. तुम्हाला जर काही हेल्थविषयी चौकशी करायची असेल तर तुम्ही मला कॉल करा, व्हॉट्सअप करा. नक्कीच तुमचं समाधान होईल ही मी तुम्हाला खात्री देतो. आणि मित्रांनो, असेच रोज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ, रोज एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ तुमच्या हेल्थविषयी. आजचा विषय मी तुम्हाला सांगितला मुतखडा का होतो, त्याचा उपाय काय, आणि काय उपाय खूप सिंपल आहे. तुम्ही पाण्याचं प्रमाण भरपूर ठेवा. भरपूर ठेवण्यापेक्षा पाण्याची गरज किती आहे माझ्या शरीराला तेवढं पाण्याचं प्रमाण जरी तुम्ही ठेवलं तरी तुम्ही खूप साऱ्या आजारातून मुक्त होता. आणि सगळ्यात महत्त्वाची सूचना शेवटला जाता पाणी खाली बसूनच प्यायचं आहे. पाणी उभं राहून प्यायचं नाही, कारण पाणी उभं राहून पिल्यामुळं खूप काही गंभीर आजार आपल्याला होऊ शकतात. त्याच्यावर आपण सविस्तर नंतर चर्चा करू. आजचा विषय हा किडनी स्टोन होता, मूतखडा आणि पित्ताशयातले खडे होते. तर मित्रांनो, ज्याला कोणाला हा आजार असेल, ज्यांना नॅचरल पद्धतीने किंवा आयुर्वेदिक पद्धतीने जर हे स्टोन करायचे असतील तर आमच्याकडे 1 महिन्याच्या औषधामध्ये 12 mm चा खडा हा बाहेर पडतो. पित्ताशयातील खड्याला उशीर लागतो, त्याच्यासाठी त्याच्यामध्ये मल्टिपल खडे असतात त्याच्यामुळं. पण 100% आणि पित्ताशय काढल्यामुळं होणारे नुकसान तुम्हाला माहीत आहे. जेव्हा आपण आपलं पित्ताशय काढतो तर त्यावेळेस तिखट खाणं आपल्याला टाळावं लागतं. खूप प्रमाणात आपल्याला ॲसिडिटीचा त्रास होतो. त्यामुळे पित्ताशय हा आपला एक शरीराचा भाग आहे, तो आपल्याला आपल्या आईकडून उपजत भेटलेला आहे. तर त्याला काढून टाकणं हा पर्याय नाही आहे. म्हणून असे तुम्हाला खूप सारे तुमच्या प्रत्येक ऑर्गन्स हा वाचला पाहिजे. प्रत्येक ऑर्गन्सवर तुम्हाला एक वेगळा आयुर्वेदिक नॅचरोपॅथी पद्धतीने उपचार घेता आला पाहिजे, म्हणून हा व्हिडिओ आहे. आणि असेच नवनवीन व्हिडिओ रोज तुम्हाला पाहायला मिळतील. तर तुम्ही जर माझा व्हिडिओ अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. डॉक्टर सचिन नुंकड नावाने आहे. तुम्हाला आवडला तर व्हिडिओ शेअर करा, पोस्ट करा, लाईक करा, कमेंट्स करा, तुम्हाला जे वाटेल ते करा. पण हा 1 महिन्यानंतर यूट्यूबला तर जवळजवळ 4-5 महिन्यानंतर हा व्हिडिओ असेल एक पहिला. पण इथून पुढे रोज एक व्हिडिओ येईल. काही कारणास्तव थोडंसं बंद होतो, बाहेर होतो. आणि मी अगोदर सांगितल्याप्रमाणे की आपण कुठली एंटरटेनमेंट व्हिडिओ बनवत नाही आहे. जे बनवतो आहे ते तुमच्या आरोग्यविषयक बनवतो आहे आणि आरोग्यविषयकच आपण सल्ले देतो. तर हा व्हिडिओ तुम्ही अवश्य यूट्यूबला बघा, खूप चांगली माहिती आहे याच्यामध्ये तुम्हाला. आणि आवडला तर नक्की लाईक शेअर करा, त्याला फॉलो करा, सबस्क्राईब करा चॅनलला माझ्या. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा एकदा सांगतो, चंद्रछाया नॅचरोपॅथी क्लिनिक आणि चंद्रछाया हेल्थ क्लबमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. धन्यवाद.